नमस्कार. गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्याला शाबूस तांदळाचे वडे करायचे. तर मी त्याच्यासाठी इथे शाबूस तांदूळ घेतलेत, भिजत घातले होते सकाळी. त्यानंतर 3 बटाटे घेतलेत उकडून आणि मिरच्या घेतल्यात, मिक्सरला फिरवून घेतल्यात. मिरच्या तुम्ही तुमच्या तिखटानुसार कमी जास्त करू शकता. शाबूस तांदळाचे वडे शक्यतो तिखट असेल तर खायला खूप छान लागतात. तर मी त्यात हे शाबूस तांदूळ एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते. ते काढल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला ज्या मिरच्या आपण मिक्सरला फिरून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्यात. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये उकडलेले बटाटे टाकायचे आहेत. आणि हां, चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटही करा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात तेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईकसुद्धा करा. खरंच तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा, खूप छान होतात हे वडे. तर त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे. मीठ टाकल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये भाजलेले शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे, म्हणजे वडे खायला खरंच खूप छान लागतात. कच्चे जर टाकले तर वड्यांची चव थोडीशी बदलू शकते, त्याच्यामुळे भाजूनच शेंगदाण्याचा कूट टाका. तर हे आपल्याला छान असं मॅश करून घ्यायचं आहे. खूप असं जोरात हे नाही करायचं, एकदम हलक्या हलक्या हाताने आपल्याला हे मॅश करायचं आहे. तर आता हे मी सगळं मिक्स करून घेते. अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे. आणि हे तुम्ही आत्ता मिक्स करून ठेवले, थापून वगैरे ठेवले तर ज्यावेळेस तुम्हाला तळायचेत त्या टायमाला तळून घेतले तरीसुद्धा होतात. आधी तयारी करून ठेवायची, म्हणजे नंतर तळायला गरम गरम खायला चांगले होतात. तर हे बघा, आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. तर मी हे आता आपल्याला हे वडे ह्याचे तयार करून घ्यायचे. तर मी दाखवते कसे तयार करायचे. तर मी इथे हाताला हलकंसं तेल लावून घेतलेलं आहे. तेल हाताला लावलं की आपल्याला जे शाबूस तांदूळ आहेत ते हाताला चिटकत नाही. अशा प्रकारे आपल्याला आता वडे करून घ्यायचे. खूप असे जास्त दाबायचेही नाही आहेत, एकदम हलक्या हलक्या हाताने बनवून घ्यायचे. एकदम पटकनी होतात, फार वेळ लागत नाही. आणि वड्यांची साईज जी आहे तुम्ही तुमच्यानुसार छोटी मोठी करू शकता. आणि वडे खूप असे जाडही ठेवायचे नाही आहेत, तर आपल्याला खूप जास्त पातळही करायचे नाही आहेत. हे बघा, अशा प्रकारे करायचे आहेत आपल्याला. तुम्ही पाहू शकता, खूप जास्त जाडही नाही आहेत किंवा खूप जास्त पातळही नाही आहेत. तर मी आता अशा प्रकारे सगळे वडे करून घेते. आणखी एक वडा तुम्हाला दाखवते कसा करायचा, आणि मग नंतर बाकीचे सगळे वडे मी करून घेते. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचे. वड्यांना तुम्ही हवा तो आकार देऊ शकता. तुम्हाला गोल आकार द्यायचा आहे तर गोल द्या, नाही तर मग चौकोनी आकार द्या. कशाही प्रकारे तुम्ही वडे करू शकता. तर हे बघा, आपला दुसराही वडा तयार झालेला आहे. अशाच प्रकारे मी आता सगळे वडे करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. मी पाहू शकता किती छान असे झालेले आहेत की नाही आपले वडे. बघा, खरंच तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की करून बघा, खूप छान होतात हे वडे. हे बघा, आपल्या तेवढ्या शाबूस तांदळाच्या पिठामध्ये एवढे आपले वडे तयार झालेले आहेत. आता हे वडे मी तळायला घेणार आहे. तेल मी एका साईडला गरम करायला ठेवलं होतं, तोपर्यंत वडे करायला घेतपर्यंत, म्हणजे तेल आपलं छान असं गरम होतं. तेल आपलं गरम झालेलं आहे, आपण चेक करूया. एक शाबूस तांदळाचा तुकडा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर हे बघा, तेल छान गरम झालेले आहे. हे काढून घेऊया आपण आणि त्याच्यामध्ये आता एक एक वडे करून सोडायचे. जेवढे तेलात वडे बसतील तेवढेच सोडायचे, जास्त गिचडी करायची नाही, म्हणजे शाबूस तांदळाचे वडे जे आहेत ते फुटत नाही तर खूप गिचडी झाली की वडे एकमेकांना चिटकतात आणि मग ते फुटतात आणि मग सगळे वडे असे तेलात हे होतात त्याच्यामुळं. आणि लगेच त्याला ढवळायचं वगैरे नाही आहे. आधी वडे एका साईडने खालून छान असे होऊन द्यायचे, मगच आपल्याला चमच्याने उलटायचे, नाहीतर मग वडे चमच्याला चिटकू शकतात आणि मग ते सगळे फुटू शकतात. तर हे बघा, आपले वडे तयार झालेले आहेत. रंगसुद्धा किती छान आलेला आहे. आता आपण हे काढून घेऊया. एकदम गॅसची फ्लेम जी आहे खूप जास्त बारीकही ठेवायची नाही आहे किंवा खूप जास्त फास्टही ठेवायची नाही आहे. मीडियम गॅसवरती तळायचे. मीडियमपेक्षा हलका थोडासा मोठा करायचा गॅस आणि त्याच्यावरती तळून घ्यायचे. गॅसची फ्लेम ही जर का तुम्ही बारीक ठेवली तर वडे आपले फुटू शकतात, त्याच्यामुळे हे एक गोष्ट लक्षात ठेवा. तर आता हे अशा प्रकारे सगळे वडे मी तळून घेणार आहे. आणि वडे तळून झाले की गरमागरम हे वडे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता, नाहीतर मग शेंगदाण्याचं बेसन. जर तुमच्या इकडे मी हे एकादशीला केलेले आहेत, तुमच्या इकडे एकादशीला खोबरं चालत असेल तर खोबऱ्याची चटणी केली त्याच्यासोबतसुद्धा खूप छान लागतात खायला. तुम्ही नक्की करून बघा. अशा प्रकारे वरतून एकदम कुरकुरीत होतात आणि आतून मऊ लुसलुशीत होतात हे वडे. तर आता मी अशा प्रकारे सगळे वडे करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर हे बघा, आपले सगळे वडे तयार झालेले आहेत.
तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी एक सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही माझी रेसिपी कुठून बघताय हेही मला कमेंट करून नक्की सांगा. तर हे बघा, पाहू शकता तुम्ही, वरून अगदी कुरकुरीत झालेले आहेत आणि आतून एकदम मऊ लुसलुशीत झालेले आहेत. तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत.